आंदोलन करण्यात आहे, काय मागणी आहे? धन्यवाद। मी सतीश कावडे, संस्थापक अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य। सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्याचं हृदय पिळवून टाकणाऱ्या असं दुर्दैवी आणि भयंकर घटना किनवट तालुक्यातील मारेगाव या ठिकाणी घडलेली आहे। अतिशय असहाय्य गरीब अशा कुटुंबातील 2 अल्पवयीन व 1 विवाहित मुलीचा निर्गुण पाण्यात बुडून खून झालेला आहे। आणि ही अशा प्रकारची निंदनीय घटना घडल्यानंतर सुद्धा त्या पोलीस यंत्रणेमार्फत या FIR मध्ये 302 सारखा कलम लावलेली नाही। 304-34 मृत्यूस कारणीभूत झालेला आहे। आम्ही त्या मयत मुलीचे आईवडील यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की आमच्या मुलींना पाण्यात पोहता येत नव्हतं हे माहीत होतं। आम्ही वारंवार त्या आरोपीला विनंती करत होतो की आमच्या मुलीला खोल पाण्यात घेऊन जाऊ नका, तरी पण त्यांच्या मनामध्ये त्यांनी एक अंतस्थ हेतू ठरवलेलं होतं की जावेद नावाचा जो आरोपी आहे, हा जावेद नावाचा आरोपी त्याला स्वतःची पत्नी ममताला मारायचं होतं, पण ममता या व्यक्तीला पाण्यात नेता येत नव्हतं। पण ममताची जी बालमैत्रिणी पायल आणि स्वाती होते, या तिघीलाही पाण्यात उतरवलं आणि त्यांना पाण्यात बुडवून मारलं। अशा प्रकारची खात्री जबाब आमच्या पुढे या घटनेचे फिर्यादी लक्ष्मीबाई देवदास कांबळे, राहणार मारेगाव, तालुका किनवट यांनी दिलेला आहे। आणि मग महाराष्ट्र या घटनेचे जे तपास अधिकारी DYSP बोकर जे आहेत त्यांना आमची विनंती आहे की या फिर्यादी लक्ष्मीबाई देवदास कांबळे यांचा पूर्ण जबाब द्यावा आणि FIR मध्ये 302 ही कलम ॲड करावी, समाविष्ट करावं, अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे। हे अतिशय निंदनीय क्रूर अशा प्रकारचे घटना आहे। एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच दिवशी, एकाच प्रकारे ज्या पद्धतीने 3 मुलीचा खून घेतलेला आहे, तुम्हाला एका वेळेला एका माणसाला 3 जीवाचे प्राण घेण्याचा कोणता अधिकार दिलेला आहे? अतिशय भयंकर गुन्हा केलेला आहे। या गुन्ह्यातून आरोपी सुटणार नाहीत, यासाठी 302 ची कलम लागली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि या घटनेचा तीव्र स्वरूपामध्ये आणि निर्लज्ज अशा महाराष्ट्र सरकारचा गृह विभागाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, यामध्ये प्रामुख्याने अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन असेल, अण्णाभाऊ साठे क्रांती सेना असेल, सत्यशोधक समाज प्रतिष्ठान असेल, संविधान बचाव अभियान असेल, अशा विविध संघटना, लोकस्वराज्य आंदोलन असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे, डाव्या विचार समविचारी संघटना आहेत, गोर सेना आहे, BCF आहे, लसाकामा आहे, या सगळ्या सामाजिक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आम्ही एक कलेक्टर ऑफिसवर एक प्रतिनिधी स्वरूपाचे 1 दिवसाचं आंदोलन करू। जर नजीकच्या काळामध्ये आमच्या विनंतीप्रमाणे आणि मागणीप्रमाणे